डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला जामीन। मुंबई हायकोर्टाकडून सचिन अंदुरेला जामीन मंजूर। जन्मठेपेच्या शिक्षेला सुद्धा न्यायालयाकडून स्थगिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टामध्ये आज पुन्हा सुनावणी। दुपारी 2 वाजता सुनावणीला होणार सुरुवात। आजही कपिल सिब्बल ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल पुढील वर्षीच वाजण्याची शक्यता। 20 जिल्हा परिषदा 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। SIR पूर्ण झाल्यावरच निवडणुका लागण्याचे संकेत। सार्वजनिक हितासाठी मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार। मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अधिकारांसंदर्भात नवी स्पष्टता। मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ। एकनाथ शिंदेंसमोर वाजलं भलतंच वंदे मातरम। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमातील अजब प्रकार। वंदे मातरम ऐवजी वाजलं हिंदी चित्रपटातलं गीत। इथून पुढे आयोजकांनी काळजी घेतली पाहिजे, शिंदेंनी खडसावलं। शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला एकही भाजपचा नेता नाही। निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही गणेश नाईक आणि माधुरी मिसाळ गैरहजर। पुण्यामध्ये खड्ड्यामुळे एकाचा बळी गेला। बालेवाडीमध्ये खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू। दुचाकी घसरून पडली आणि त्यानंतर मागून आलेल्या आयशर ट्रकनं उडवलं। मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा नाशिकच्या दौऱ्यावर। नाशिकमधील खड्डे, रस्ते आणि खोदकामांचा घेणार आढावा। मुख्यमंत्री प्रशासनाची करणार कान उघडणी। तुकाराम मुंढेंच्या FDAला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड। स्वीट्सच्या शॉपला द्यायला लावली 5 लाखांची भरपाई। 98% नियम पाळूनही पुण्यातील गुरुनानक डेअरीचा परवाना निलंबित केला होता। उद्यापासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई होणार। रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर चालकांना RTOचा इशारा। पहिल्यांदा मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस, नंतर लायसन्स निलंबित होणार। अमरावतीमधील मेळघाटामध्ये विषबाधेमुळे आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू। विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याचा आरोप। आदिवासी विभागाकडून चौकशी सुरू। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश। झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा।